नमस्कार, मी राजीव पाटील. आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या बेधडक चर्चा या कार्यक्रमामध्ये एका विशेष व्यक्तिमत्वाला आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय आणि येत्या 20 जूनला लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी मंत्री, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संभाजीराव पाटील निलंगेकर कसे आहेत या विषयावर अनेक मान्यवरांकडून त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत ते जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि संभाजीरावांच्या व्यक्तिमत्वातल्या विविध पैलूंचा उलगडा करणे हा या कार्यक्रमाचा विशेष हेतू आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे लातूरचे नेते तथा महापालिकेतील विरोधी पक्षाचे नेते देवीदासराव काळे साहेब. देवाभाऊ, तुम्हालाही देवाभाऊच म्हणतो सर्वजण. आपलं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि येत्या 20 तारखेला भैयांचा वाढदिवस आहे आणि आपला कार्यक्रम आहे संभाजीराव कसे आहेत. फार महत्वाचं हे साधा प्रश्न वाटत असला तरी त्यांच्या विविध पैलूला जे लोकांना माहीतच नाही या काही गोष्टीवर आपल्याला आज मी बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलाच प्रश्न माझा असा असेल की संभाजीराव पाटलांचा स्वभाव नेमका कसा आहे? खरं म्हणजे मी सर्वप्रथम आपल्या रिंगण लाईव्हला अतिशय मनापासून शुभेच्छाही देतो आणि त्यांचा आभारी मानतो यासाठी की ज्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक कार्यकर्ता ते नेता असा प्रवास ज्यांनी केला आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी शून्यापासून 100 पर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जर आपण हा प्रोग्राम घेताय त्याबद्दल आपलं खूप मनापासून आभारी मानतो आणि आपल्या स्टुडिओला खूप शुभेच्छा. धन्यवाद. कसे आहेत भैया? खरं म्हणजे आता श्रीमान संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब ज्यांना लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातून सर्वजण भैया या नावाने संबोधतात. खरी गोष्ट आहे. आणि आता कसे आहेत हे थोडक्यात पहिल्यांदाच हा प्रश्न आला समजला, कसे आहेत. हो तर ते एवढं थोडक्यात सांगणं असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही. खरं म्हणजे ते एक चळवळीतला कार्यकर्ता, करेक्ट, नेता असला तरी कार्यकर्त्याप्रमाणे वागणारा माणूस असं आमच्या नजरेमध्ये त्यांची ओळख आहे. आणि सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि अतिशय मनमिळावू स्वभावाचे, सर्वांच्या अडीअडचणीला पडणारे असे संभाजीराव पाटील. म्हणजे सहजपणाने सर्वांना उपलब्ध होणारे, सहज म्हणजे ग्राउंडवरचा कार्यकर्ता असं म्हणलं तर हरकत. ते नेते आहेत खरं म्हणजे. ते खरं म्हणजे नेते या एका मोठ्या कुटुंबातले आहेत. मोठ्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि लातूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री सुद्धा होते. हे सगळं नेते वगैरे असताना सुद्धा कार्यकर्त्याला असं कधीच जाणवलं नाही की ते नेते आहेत. कारण ते कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्याप्रमाणेच वागतात. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने ते वागतात. तुमचा अनेक वर्षापासूनचा त्यांचा संबंध राहिलेला आहे. म्हणजे खूप वर्षापासूनचा आमचा संबंध आहे. ज्या वेळेला सुरुवातीला अक्कांना खासदारकी भेटली तेव्हापासून जे आमचे संबंध आहेत ते आजपर्यंत संबंध आहेत. हे संबंध टिकून राहण्याचं काय गुपित आहे? म्हणजे नेता आणि कार्यकर्ता हे जे संबंध आहेत तुमचे कसे कधी ताणले गेले नाहीत का? कधी अपेक्षाभंग तुमचा झाला नाही का? कधी ओढाताण तुमची झाली नाही का? किंवा संभाजीरावने माझ्यावर अन्याय केला अशा प्रकारची भावना कधी तुमच्या मनात आली नाही का? नाही, ऍक्च्युली हे भारतीय जनता पार्टी म्हणजे एक परिवाराप्रमाणे राहणारी पार्टी आहे आणि अनेक वेळा कार्यकर्त्यांना अधिकारांना बोलण्याचा पण त्यांचा स्वभाव आहे. पण कार्यकर्त्याचं कधी चुकलं नसेल आणि कार्यकर्त्यांनी जर त्यांना कधी बोललं तर ते ऐकून घेण्याचा पण त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की असा संबंध दुरावा येण्याचं असं आम्हाला कधी वाटलं नाही. एवढ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये एखादा दिवस तुमच्या आयुष्यात असा आलाच असेल की भैया चुकलेत, भैयाने असं करायला नको? नाही, मला तर कसं आधी असं आठवत नाही. पण एकदा महापालिकेच्या वेळेला मी भैयांना विचारलं होतं, भैया मी जुना कार्यकर्ता आहे
आणि महापौर काँग्रेसमधला आणून तुम्ही केलात, त्यावेळेला तुम्ही हे असं करायला नाही पाहिजे होतं. पण मलाही याची जाणीव होती की पार्टीच्या समोर काही निर्णय घ्यावे लागतात, कटू निर्णय. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं महापालिकेमध्ये 0 पासून 100 पर्यंत सत्तेपर्यंत नेण्याचं काम सन्माननीय संभाजीराव पाटलांनी केलं होतं. आणि ते करण्यासाठी काही ऍडजस्टमेंट होत्या. म्हणजे अनेक लोक काँग्रेसमधली घेऊन आम्ही काही कार्यकर्त्यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळेला ते करावं लागलं होतं. तडजोड होती ती एक प्रकारची. तडजोड म्हणण्यापेक्षा येणाऱ्या लोकांना शब्द दिल्यानंतरच ते लोक येण्यास तयार होते आणि म्हणून ते करावं लागलं होतं. तेव्हा मला असं वाटलं होतं, आपण अनेक वर्षापासून पार्टीत काम करतो, पण हे काही खूप ताणलं गेलेलं वगैरे नाही, कारण मलाही त्या गोष्टीची समज होती. पण एक अधिकार म्हणून किंवा सहज म्हणून भैया म्हणलं इथं चुकलंय आपलं, हे कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे होती, पण ते झालं नाही. पण ते आम्हाला परिस्थिती माहिती होती, आम्ही समजून घेतलो, तेही समजून घेतले, एवढंच. आता तुमची महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते पदावर तुमची नियुक्ती झाली आणि सांगितलं जातं की त्यामध्ये भैयांचा मोठा वाटा आहे. हो, 100% त्यांना म्हणजे आता ते नेते जिल्ह्याचे नेते असल्यामुळं त्यांनी मला माझ्या नावाला समर्थनच दिलं होतं. त्याच्यामुळं स्पर्धा होती का नव्हतीच? नाही, ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर एक जुना कार्यकर्ता अनेक वर्षापासून पार्टीत काम करत असल्यामुळं सर्वांची संमती होती. म्हणजे अभिमन्यू पवार साहेब असतील, कराड साहेब असतील, आत्ताचे आपले जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब असतील. तुमच्या नावाला विरोध असा फारसा कोणाचा नव्हता. विरोध वगैरे असं काही नव्हतं. आजचा आपला चर्चेचा विषयच आहे की संभाजीरावांच्या व्यक्तिमत्वावर आपल्याला बोलायचं आहे. अशी कुठली गोष्ट तुमच्या नजरेत आली का की भैयाने असं करायला नको, किंवा हे भैयाचं चुकलं, भैयाने आपल्या याच्यात काही बदल केला पाहिजे, अशा पद्धतीचं काम भैयाने करू नये, असे काही प्रसंग आले का? नाही, मला असं वाटतंय की एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये मला असं एकदाही कधी वाटलं नाही की पार्टीच्या बाबतीत भैयानी अशा पद्धतीनं करायला पाहिजे होतं आणि ते केलं नाही, असं मला कधी जाणवलं नाही. जिल्हाभरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद असणारे, सगळ्याची पक्षातली आणखी वैयक्तिक अडचण समजून घेणारे, जाणून घेणारे, असे एक ते नेतृत्व आहे. भैया अगोदर कृती करतात आणि नंतर विचार करतात असंही म्हटलं जातं, हे खरं आहे का? नाही, मला एवढंच माहिती आहे की भैया जे करतात ते पार्टीच्या दृष्टीनं हिताचं असलेलंच ते करतात. आणि काही गोष्टी जाहीर न करता ते राजकीय दृष्ट्या केलंही पाहिजे. म्हणजे आपल्याला यश येण्यासाठी, पार्टीला यश येण्यासाठी काही गोष्टी न बोलता पण ते करतात. महापालिकेच्या निवडणूक कालची जी तुम्ही त्यात हारलात, तुमचा पक्ष हारला, त्यामध्ये भैयाचं चुकीची धोरणं त्याला कारणीभूत आहेत असं म्हटलं गेलं, खरं काय? नाही, हे अतिशय चुकीचा आरोप आहे. खरं म्हणजे मागच्या वेळेला पण सत्ता आणण्यामाग भैयांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता. आणि या वेळेला सुद्धा भैयांनी अतिशय रात्रंदिवस मेहनत करून महापालिका आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही कोर कमिटी सुद्धा होतो, तर त्यांनी खूप प्रयत्न केला. काही गोष्टी 1-2 ठिकाणी चुकीच्या झाल्या असतील, पण ते त्याला काही एकटे भैया जबाबदार नसतात. त्याला आम्ही सर्वजण पार्टी म्हणून आम्ही जबाबदार असतो. पण ते सत्ता आणण्यासाठीचाच त्यांची धडपड होती, हे मला माहिती आहे. राजकारणातले संभाजीराव कसे आहेत हे आता तुम्ही सांगितलं. वैयक्तिक आयुष्यामध्ये संभाजीराव अक्कांचे पुत्र म्हणून तुम्हाला कसे वाटतात? खरं म्हणजे हे क्रेडिट सर्व अक्कांना जातं. कारण काय असतं की छत्रपती शिवाजी महाराज घडवायला जिजाऊंचा जो रोल होता, तोच रोल अक्कांचा असतो. आम्हाला अक्कांचाही खासदार असताना किंवा आजपर्यंत त्यांचाही खूप सहवास लाभलेला आहे आजही. आणि नेहमी हे पाहतो की सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी धडपडत राहिलं पाहिजे, हे नेहमी अक्का आम्हाला सांगत असतात. आणि संभाजीरावांवर सुद्धा अक्कांचेच संस्कार असल्यामुळं हे सर्व नीट आहे. दोन बंधू संभाजी पाटील आणि अरविंद पाटील निलंगेकर, या दोघांची हे नातं आहे, भाऊ भावांची जी जोडी आहे,
हे खरं म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही या दोघांच्या नात्याकडे कसं बघता? नाही, तुम्ही जे आता संबोधलात राम लक्ष्मणाची जोडी, आम्हालाही खऱ्या अर्थानं कौतुक वाटते की दोन्ही बंधू, आजच्या काळामध्ये हे चित्र पाहायला खूप कमी मिळतं. पण अरविंदरावांचं मला विशेष करून कौतुक याच्यासाठी वाटते की ते कायम भैयांसाठी आणि पार्टीसाठी कायम ग्राउंडवर असतात. मला तर असं वाटतं की सर्व मतदारसंघ अरविंद भैया सांभाळतात, पूर्ण रात्रंदिवस काम करतात. हा, यांना हे सगळं बाकीचं महाराष्ट्राचं राजकारण, बाकी इतर तालुक्याचं जिल्ह्याचं करण्यासाठी ते फ्री ठेवतात. पूर्णपणे त्यांना मोकळं. हा, पालकमंत्री आहेत भैया, माजी पालकमंत्री होते आपले लातूर जिल्ह्याचे. मंत्री म्हणून तुम्ही संभाजी पाटील कसे बघितले? नाही, आम्हाला कधीच असं मंत्री वगैरे नेता असं कधी भैयांमध्ये पाहायलाच मिळालं नाही. कारण ते आम्ही पाहतो अनेक वर्षापासून ते नेत्यासारखं कधी राहतच नाही. प्रत्येकाला सोबत घेणं, जवळ घेणं, ॲटिट्यूड नावाचा विषय त्यांच्यामध्ये नाही. अतिशय नम्रपणे सर्वांना सामोरं जाणं हा त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आम्हाला असं आम्ही अनेक वेळा काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते आम्ही हक्कानी म्हणत असतो, भैया थोडं नेत्यांसारखं राहा, पण ते त्यांच्या काही मला रक्तामध्ये दिसत नाही. कायम कार्यकर्त्यासोबत राहणं हे त्यांना पसंत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना पुन्हा संधी मिळावी अशी भावना. अशा आमच्या सर्वांच्या लातूरकरांच्या शुभेच्छा आहेत त्यांना. ते मिळाली पाहिजे असं आम्हाला सर्व लातूरकरांनाही वाटतं. आणि मला विश्वास आहे की पार्टीला पण माहिती आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेस मुक्त करण्यामध्ये भैयांचा खूप मोठा हात आहे. त्याच्यामुळं ती संधी त्यांना नक्की मिळेल असं मला विश्वास आहे. तुम्ही महापालिकेत विरोधी पक्ष नेते आहात आणि आता सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीचे तुम्ही सगळे नगरसेवक, तुमचे पालकमंत्री, भैया अरविंद भैया, संभाजी भैया, अभिमन्यू पवार किंवा आमचे रमेश कराड, ही सगळी मंडळी तुम्ही महापालिकेला निधीच आता सध्या मिळू देत नाहीये. त्यामुळं संपूर्ण शहरातली कामं ठप्प पडली आहेत. नाही, असं काय, हे हा खोटा नेरेटिव्ह आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कधीच विकासाच्या आड येण्याचं काम कधी भारतीय जनता पार्टी म्हणून केलेलं नाही. आणि अनेक विषय आता सत्ता गेल्यानंतरच आपल्या कॉलेजचा म्हणजे शेतकी शाळेचा जो विषय आहे आमच्या काळामध्ये झाला. महापालिकेमध्ये अनेक मोठे प्रस्ताव महापालिकेच्या काळातच म्हणजे पूर्वी मंजूर केलेले आहेत. आणि आत्ताही तोच प्रयत्न आहे, मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम आणि लातूर शहरात जो काही विकास राहिलेला आहे त्याच्यासाठी आणण्याचं काम आम्ही करतोय, करणार आहोत. पण देवदासराव, ते काँग्रेसचे ताब्यात महापालिका आहे, त्यांची सत्ता आली आहे आणि काँग्रेसचे सगळे नगरसेवक उदास दिसत आहेत सध्या. आणि ते असं म्हणतायत की का उपयोग आमचा निवडून पैसेच नाहीयेत. तो काँग्रेस म्हणजे प्रवृत्तीचा विषय आहे तो. आम्हाला कधी असं विरोधात अनेक वर्ष होतो पण आम्हाला कधी उदासी आली नाही. लोकांसाठी कायम जमिनीवर काम करत राहणे एवढंच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याला वाटत असतं. काँग्रेसच्या लोकांना सत्तेशिवाय करमत नाही, त्याच्यामुळं त्यांना कदाचित हे सत्ता आली आहे ना, सत्ता येऊनही त्यांना सध्या करमत नाहीये. त्याच काय कारण आहे? नाही, त्याचं काही कारण आता ते त्यांनाच विचारावं लागेल. सत्ता येऊन जर करमत नसेल तर तो त्यांचा दोष आहे. चिड झाली त्यांची काय कारण नाही. आणि ते अधिकाऱ्यावर चिडचिड काढतायत असे सगळ्या अधिकाऱ्यांचं मत आहे. हो, हे दुर्दैव. माझ्याकडे काही लोक खूप मोठी चर्चा आहे सध्या. हा, नाराज आहेत अधिकारी सगळे. ते नाही, अधिकारी नाराज आहेत म्हणायला मी एक या ठिकाणी तुमच्या रिंगण लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रशासकीय काळामध्ये ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची वागणूक होती, म्हणजे जनतेच्या हिताची कामं ते विसरूनच गेले होते. ज्या ठिकाणी 4 पैसे स्वतःचा इंटरेस्ट आहे तेवढ्याच कामामध्ये लोकांना पिळण्याचं काम, लोकांना धारेवर धरण्याचं काम, मग ते स्वतःच्या घराचे परमिशन असतील, छोटे छोटे विषय गोरगरिबांचे असतात, जन्म दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, अशा छोट्या छोट्या कामाला सुद्धा लोकांची अडवणूक त्यांच्या माध्यमातून झालेली होती.
आणि तीच सवय त्यांची जायला तयार नाही. मग ते काँग्रेसचे असतील ना भाजपचे नगरसेवक असतील. ज्या वेळेला महापालिकेत इलेक्शन झाले आणि लोकल कमिटी आली, त्यावेळेला लोकांच्या संदर्भातले विषय ज्या वेळेला नगरसेवक घेऊन जायचा प्रयत्न करत होते, त्यांना त्यावेळेला वाईट वाटत असेल किंवा त्रास होत असेल, म्हणून त्यांना कदाचित चिडचिड होत असेल असं मला वाटते. ग्रँडला भैयाने एक बैठक घेतली, भैया होते त्या बैठकीला, तुम्ही आता नुकतंच त्या बैठकीतून आलाय. काय आजच्या बैठकीचा काय हेतू होता? नाही, आता जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची उद्या मतदान आहे आणि मग त्या मतदानाच्या हिशोबाने मतदान कसं केलं पाहिजे, तिथलं काय नियोजन आहे, ह्या संदर्भामध्ये पार्टीची बैठक होती. ती बैठक तुमचे 24 मत आहेत नाही का? 24 आणि तुमच्या सहकार्याचं एक 25 मतदान लातूर महापालिकेमध्ये आहे. बसवराज पाटील यांना तिथे तुम्ही किती मतं द्यायचं ठरवलंय? 25 पैकी 25 मतं होती. 100% मतदान तुमचं झालं. काय तोडफोड झाली का नाही? काँग्रेस काय फोडलात का नाही तुम्ही? ते काँग्रेसची मानसिकता आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे की अनेक काँग्रेसच्या लोकांचे संपर्क आमच्याशी होत आहेत आणि नक्कीच काँग्रेसची मतं आम्ही काही ना काही फोडू, हा विश्वास आहे आम्हाला. म्हणजे तसा चमत्कार आता आपल्याला बघायला मिळणार आहे 4 दिवसामध्ये. आताच तुम्ही असं म्हणालात की भैया हे नेते असले तरी ते कार्यकर्त्याप्रमाणे सगळ्यांमध्ये मिसळून राहतात. अशी एखादी गोष्ट आहे का की तुम्हाला असं वाटतं का कधी की भैयानी आपला स्वभाव इथे बदलला पाहिजे किंवा ही गोष्ट भैयानी नाही केली पाहिजे? त्यांच्यामध्ये हा एक दोष आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष काही ना काही असतोच. भैयामध्ये हा दोष आहे, भैयाने हा दूर केला पाहिजे, अशी कधी एखादी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते? नाही, मला असं केलं नाही पाहिजे, म्हणजे ते चुकीचं कधी केलेलं दिसत नाही, पण आम्ही कधी कधी त्यांना हे करत असतो की भैया जरा फोन आपण रिसिव्ह करत जावा. पण ते फोन रिसिव्ह नाही केला. नाही, हे बाहेर आलं पाहिजे, यासाठीच हा कार्यक्रम आपला. नाही, फोन रिसिव्ह नाही केला तरी ते कॉल बॅक करतात, हे नक्की. पण ते हे कधी कधी आम्ही सहज विनोदानी त्यांना सांगत असतो. असं एवढं झालं तरी बाकी काही दोष आहे असं वाटत, असं 100% वाटत. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभकामना तुम्ही कशा पद्धतीच्या व्यक्त करू इच्छिता? नाही, मी खरं म्हणजे भैयांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करेन की भैयांना एक निरोगी आरोग्य लाभावं आणि या भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे यावं आणि भविष्यामध्ये लातूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री व्हावं, अशाही शुभेच्छा देतो. आणि हे म्हणजे सर्व खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटणाऱ्या शुभेच्छा आहेत. अशा पद्धतीनं उद्या 20 तारखेचा जो वाढदिवस आहे भैयांचा, ही तुमचा पक्ष, महापालिकेतले तुमचे सगळे नगरसेवक कशा पद्धतीने साजरा करणार आहेत? नाही, खऱ्या अर्थानं माग त्यांनी ते इंद्रप्रस्थ म्हणून एक कार्यक्रम घेतला होता. लातूर शहरामध्ये खऱ्या अर्थानं जे आता काही आपल्याला ग्रीन दिसतंय, म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा उन्हाळा असल्यासारखं लातूर शहरामध्ये कधी वाटलं नाही. तर त्याच्यामध्ये भैयांचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी लातूर शहरामध्ये वृक्ष लावण्याचं काम मागच्या काळामध्ये त्यांनी महापालिका आमची असताना हाती घेतलं होतं आणि त्याचंच हे फलित आहे. तर अशाच प्रकारे आणखी अनेक विविध कार्यक्रम शहरभरामध्ये पार्टी म्हणून आम्ही करत असतो. मग ते रक्तदान शिबिर असेल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटना फळं वाटपाचा कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम पार्टी म्हणून आम्ही करत असतो. तर मित्रांनो, हे होते देवीदासराव काळे. भैयांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा उलगडा करण्याचा प्रयत्न आपण या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे आणि जवळपास सर्व मंडळींचं असं मत आहे की भैया नेते असले तरी नेत्यासारखं म्हणजे नेत्याच्या थाटामध्ये ते वागत नाहीत. पूर्णपणे ते कार्यकर्त्यामध्ये मिसळतात, कार्यकर्त्यांच्या बरोबर संवाद करतात किंवा कार्यकर्ता म्हणूनच ते सातत्याने काम करतात. अशी तक्रार पुढे आलेली आहे की भैयाने थोडंसं नेता व्हावं, नेत्यासारखं वागावं, लगेच एका क्षणामध्ये उपलब्ध होऊ नये,
किंवा भैया कुठे आहेत म्हटल्यानंतर इथे आहेत चला भेटू, अशा पद्धतीत त्यांनी राहू नये. लातूर जिल्ह्यामधले इतर नेते ज्या पद्धतीने राहतात अशा पद्धतीने राहावं, असे अनेक विषय पुढे येतात. परंतु एक गोष्ट समान धागा जो समोर येतोय, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भैया हे आपल्या परिवारातले एक अत्यंत जिवलग सदस्य वाटतात, किंवा भैयाचा संपूर्ण परिवार, मग ते अक्का असतील किंवा छोटू भैया किंवा अरविंद पाटील असतील, हे सगळे जिव्हाळ्याचं नातं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा असल्याचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. देवदासराव, आमच्या विनंतीला मान देऊन खूप तुम्हाला काम असताना सुद्धा थोडासा वेळ काढून आमच्याकडे आलात, त्याबद्दल रिंगणच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि भैयांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.